नमस्कार. आपण अनेकदा करिअरचा विचार करतो, पण अभियांत्रिकी हे फक्त एक करिअर नाहीये, ते आपल्या भविष्याचं डिझाईन आहे. ही एक अशी ब्लूप्रिंट आहे जी आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणते. चला तर मग, ही ब्लूप्रिंट नेमकी आहे तरी काय, हे जरा जवळून पाहूया. बरं, एक विचार करा. आज आपण ज्या जगात राहतो ते असं उभं राहिलं तरी कसं? आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या उंच इमारती, मोठे पूल, अगदी आपल्या हातात असलेला स्मार्टफोन, हे सगळं शक्य झालं तरी कसं? या सगळ्यामागे एकच उत्तर आहे: अभियांत्रिकी. हो, हीच ती ब्लूप्रिंट आहे जी आजच्या आधुनिक जगाला आकार देते. आणि याच ब्लूप्रिंटच्या आधारावर आपलं करिअर आणि आपलं भविष्य आपण घडवू शकतो. आता बघा, कुठलीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो, बरोबर? सेम गोष्ट इंजिनिअरिंग करिअरला पण लागू होते. आणि म्हणूनच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आपला शैक्षणिक पाया एकदम पक्का करणं. आता इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट येत नाही, नाही का? कारण यात खूप वेगवेगळ्या शाखा आहेत, ज्यांना आपण स्पेशलायझेशन म्हणतो. म्हणजे तुमची एक खास ओळख, मग ती पूल बांधण्यात असो किंवा अगदी छोट्यात छोटी कम्प्युटर चिप डिझाईन करण्यात. जसं की आपण इथे बघू शकतो, इंजिनिअरिंगमध्ये किती व्हरायटी आहे. एका बाजूला सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, जिथे रस्ते आणि धरणांसारख्या मोठ्या गोष्टी बनतात, तर दुसऱ्या बाजूला कम्प्युटर सायन्स, जिथे आपण रोज वापरतो ते सॉफ्टवेअर तयार होतं. म्हणजे बघा, प्रत्येक फील्डचं आपापलं एक वेगळं आणि तितकंच महत्त्वाचं काम आहे. तर मग हा प्रवास सुरू कसा होतो? सुरुवात होते एका बॅचलर डिग्रीने, म्हणजे बीटेक किंवा बीईने. हा झाला पाया. यानंतर ज्यांना आणखी खोलात जाऊन शिकायचंय त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनचा ऑप्शन आहे. आणि सोबतच विशिष्ट स्किल्ससाठी वेगवेगळे प्रोफेशनल सर्टिफिकेशनसुद्धा करता येतात. हे जे बेसिक शिक्षण आहे ना, म्हणजे आपली अंडरग्रॅज्युएट डिग्री, यासाठी साधारणपणे 4 वर्ष लागतात. हे 4 वर्ष आपल्या करिअरचा बेस सेट करतात. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो, या सगळ्यासाठी खर्च किती येतो? याला आपण खर्च नाही म्हणायला पाहिजे. ही खरं तर आपल्या भविष्यात केलेली एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हो, हा खर्च प्रत्येक कॉलेज आणि देशानुसार बदलतो, हे तर उघड आहे. ओके, तर एज्युकेशनचा पाया तर पक्का झाला. पण आता पुढे काय? चला, आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिथे आपण पुस्तकात शिकलेले ज्ञान खरं तर प्रत्यक्षात वापरणार आहोत. म्हणजे थिअरीमधून प्रॅक्टिसकडे. आता डिग्री हातात आल्यावर ना, साधारणपणे 2 मोठे रस्ते समोर दिसतात. एक म्हणजे नोकरी आणि दुसरा स्वतःचा व्यवसाय, म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप. नोकरीमध्ये एक प्रकारची स्थिरता असते, एक ठरलेला मार्ग असतो. या उलट एंटरप्रेन्युअरशिपमध्ये रिस्क खूप जास्त आहे, पण रिवॉर्ड सुद्धा तितकाच मोठा असतो. स्वतःचं विजन प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळते. पण मग प्रश्न उरतो की इतकी मेहनत, इतकी इन्व्हेस्टमेंट, या सगळ्याचं फळ काय मिळतं? म्हणजे शेवटी हातात काय येतं? उत्तर अगदी स्पष्ट आहे: एक उत्तम आर्थिक भविष्य. इंजिनिअरिंग हे असं क्षेत्र आहे जिथे सुरुवातीपासूनच चांगले सॅलरी पॅकेजेस मिळतात आणि पुढे जाऊन कमाईची क्षमताही प्रचंड वाढते. आणि म्हणूनच हे फील्ड इतकं पॉप्युलर आहे. ओके, करिअर सुरू झालं, पगारही चांगला आहे, पण या मार्गावर टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. यालाच आपण म्हणू शकतो इंजिनिअरचा कोड ऑफ कंडक्ट. म्हणजे काही अशी तत्त्व जी आपल्याला योग्य मार्गावर ठेवतात. तर यात काय काय येतं? सगळ्यात पहिलं म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकत राहणं. टेक्नॉलॉजी रोज बदलतीये, त्यामुळे अपडेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे टीमवर्क. आणि तिसरं एथिक्स, म्हणजे नैतिक मूल्य. एक साधं उदाहरण घ्या. पुलाचं डिझाईन करताना झालेली एक छोटीशी चूकसुद्धा किती महागात पडू शकते, नाही का? म्हणूनच प्रत्येक छोट्या छोट्या डिटेलकडे लक्ष देणं हे इंजिनिअरच्या कामाचा भागच आहे. आता जशा काही गोष्टी करायच्या आहेत, तशाच काही गोष्टी टाळायच्या सुद्धा आहेत. जसं की कामाच्या क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. सेफ्टी रूल्सकडे तर अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण हे सगळं का करतोय, ह्या मागचं मोठं ध्येय काय आहे, हे कधीच विसरायचं नाही. आता करिअर, पैसा, यश, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण एका इंजिनिअरची भूमिका याच्याही खूप पलीकडची आहे. ती भूमिका आहे एका चांगल्या, एका उत्तम जगाची निर्मिती करण्याची. हे जे वाक्य आहे ना, ते इंजिनिअरच्या भूमिकेबद्दल सगळं काही सांगून जातं. इंजिनिअर्स फक्त वस्तू किंवा इमारती नाही बनवत, ते प्रगतीचे शिल्पकार आहेत. ते देशासमोरच्या मोठमोठ्या आव्हानांना संधींमध्ये बदलतात. आणि देशाच्या विकासात त्यांचं योगदान कसं असतं? तर बघा,
नवीन टेक्नॉलॉजी आणण्यापासून ते मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स उभे करण्यापर्यंत सगळीकडे इंजिनियर्सच आहेत. पर्यावरणाच्या समस्यांवर उपाय शोधणं असो किंवा देशाची आर्थिक ताकद वाढवणं असो, या सगळ्यामुळेच तर आपलं जीवनमान सुधारतं. तर मग ही आहे इंजिनिअरिंगची संपूर्ण ब्लूप्रिंट. एक असा आराखडा जो कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची ताकद देतो. आता ही ब्लूप्रिंट आपल्यासमोर आहे. विचार करा, ह्या ब्लूप्रिंटचा वापर करून आपण या जगात काय नवीन घडवणार आहोत.